पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधातील कथित गुन्हे, कोरोना काळातील रुग्णालयातील आर्थिक गैरप्रकार, मृत व्यक्तींच्या नावाने कथित बनावट आधार कार्डाचा वापर तसेच 10% मागणीबाबत सुषमा अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला। सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विरोधातील कथित गुन्हे, कोरोना काळातील रुग्णालयातील आर्थिक गैरप्रकार, मृत व्यक्तीच्या नावाने कथित बनावट आधार कार्डाचा वापर तसेच 10% मागणीच्या आरोपावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत जोरदार हल्लाबोल केला। मिस्टर गोरे, काय तुमची कीर्ती, असा सवाल करत अंधारे यांनी गोरे यांच्या राजकीय भूमिकेसह भाजपच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित केले। जयकुमार गोरे यांच्यावर 19हून अधिक गुन्हे दाखल असल्याचा दावा करत गंभीर स्वरूपाच्या आरोपांना सामोरे जाणाऱ्या या व्यक्तींना भाजपमध्ये स्थान दिले जाते तर पक्षाच्या जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला केले जाते, असा आरोप यावेळी अंधारे यांनी केला। हे पालकमंत्री नाहीत तर बालकमंत्री आहेत, असा टोला लगावत त्यांनी गोरे यांच्या राजकीय प्रतिमेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। कोरोना महामारीच्या काळात मृत्यू झालेल्या रुग्णांच्या नावाने कथितपणे उपचार दाखवून 200हून अधिक बोगस बिले तयार करून निधी लाटल्याचा आरोप अंधारे यांनी यावेळी केला। संबंधित क्वारंटाईन सेंटरची चौकशी सुरू झाल्यानंतर पोलीस यंत्रणेतील अधिकाऱ्यांवर दबाव टाकून प्रकरण दडपण्यात आल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला। याच संदर्भात संबंधित पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाने गुरुपौर्णिमेनिमित्त जयकुमार गोरे यांना गुरु मानल्याचे कथित सोशल मीडिया स्टेटस ठेवले होते, असा दावा अंधारे यांनी केला। पत्रकार परिषदेत या स्टेटसचे छायाचित्र दाखवत त्यांनी तपासाच्या निष्पक्षतेवर प्रश्न उपस्थित केला। त्याने गुरुपौर्णिमेला ही पोस्ट केली आहे आणि याच्यात लिहिलंय, आभाळ लागत माया तुझी आम्हावरी राहू दे। PSI वर आभाळ लागत माया तुझी, काय कसली माया करायची असेल बरं? सब मोह माया है, ही कोणती माया होती की घनश्याम सोनवणेला ही पोस्ट करावी लागली? आता PSI घनश्याम सोनवणे, माझी इच्छा नसताना तुम्ही रडारवर आलाय आणि मला याच्यावर उत्खनन करावं लागेल। याच्यातनं तुम्हाला कळलं असेल की का कोविडच्या प्रकरणामध्ये तक्रार झाली नाही किंवा का हायकोर्टमध्ये प्रकरण चालू असतानाच या सगळ्यांमध्ये जी चार्जशीट दाखल झाली त्या चार्जशीट मधनं गोरेंचं नाव वगळलं गेलं। पण नाव वगळलं म्हणजे गोरे सुटले असं नाही, अजून वरच्या कोर्टात अपील झालेली आहे, अजून प्रकरण चालू आहे। दहिवडी पोलीस ठाण्यात 14 एप्रिल 2022 रोजी नोंद झालेल्या FIR क्रमांक 0092/2022 चा उल्लेख करत अंधारे यांनी मृत पिराजी विष्णू भिसे यांच्या नावाने कथित बनावट आधार कार्ड तयार करून त्याचा प्रतिज्ञापत्रासाठी वापर केल्याचा आरोप केला। तक्रारीनुसार भिसे यांचा मृत्यू 8 ऑक्टोबर 2016 रोजी झाला होता। त्यांच्या नावाने वेगळ्या आधार क्रमांकाचे कथित कार्ड तयार करण्यात आल्याचा दावा असून या प्रकरणात जयकुमार भगवान मोरे यांच्यासह अन्य व्यक्तींची नावे नमूद असल्याचे सांगण्यात आले। तर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत कोविड काळात रुग्णालयात कथित आर्थिक गैरप्रकार झाल्याचा आरोपही अंधारे यांनी यावेळी केला। काही डॉक्टर प्रत्यक्षात कार्यरत नसतानाही त्यांच्या नावांचा वापर कथित बनावट स्वाक्षऱ्या व शिक्के वापरून आर्थिक लाभ घेतल्याचा दावा करण्यात आला। काही मृत रुग्णांना पुढील दिवसांमध्ये उपचार सुरू असल्याचे दाखवून शासनाकडून निधी मिळवल्याचा तसेच गरज नसतानाही काही रुग्णांना ICU व व्हेंटिलेटरवर दाखवून त्याची कागदपत्रे पोर्टलवर अपलोड केल्याचा आरोपही यावेळी त्यांनी केला। या प्रकरणातील चार्जशीटवरूनही अंधारे यांनी तपास यंत्रणेला लक्ष्य केले। कथित आर्थिक लाभ घेणाऱ्या मुख्य व्यक्तींवर कारवाई झाली का की केवळ कर्मचारीच आरोपी करण्यात आले, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला। तपास अधिकाऱ्यांवर दबाव टाकून कथित मुख्य लाभार्थ्यांना वाचवण्यात आल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला। याशिवाय भाजपचे महामंत्री विजय चौधरी यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांमधील कथित संभाषणाची मोबाईल क्लिप दाखवत अंधारे यांनी 10% मागणीच्या आरोपांचाही उल्लेख केला। या आरोपांची चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली। म्हणजे एकदम ते लट्टू मुत्यानाचा रिलय ना, त्या पद्धतीने काय केलं बघा। 1 जानेवारी 2025 ला कोविड सेंटरला एक माणूस मेला। मायनीच्या कोविड सेंटरला 1 जानेवारीला एक माणूस मेला, पण गोरे म्हटल्यावर काय लट्टू मुत्याना स्वामी। 2026 ला जो माणूस 1 जानेवारी 2025 ला मेला होता, 10 फेब्रुवारी 2025 ला 1 महिन्यानंतर तो माणूस बिल उचलायला जिवंत झाला। त्याच्या नावाने बिल उचललं गेलं।
आणि असं बिल हे हे एक बिल मी दाखवते, अशी साधारणतः 223 बिलं उचलली गेली. ही 223 बिलं जेव्हा उचलली तेव्हा देशमुख नावाच्या एका माणसाने माहिती अधिकारखाली सगळी माहिती मागवली आणि संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला पाहिजे असं म्हटलं. आरोपी क्रमांक 1 जयकुमार गोरे, गुन्हा दाखल झाला पाहिजे. पोलीस स्टेशनने गुन्हा दाखलच करून घेतला नाही. आता त्याने का गुन्हा दाखल करून घेतला नाही तोही सस्पेन्स सांगते. त्याने गुन्हाच दाखल करून घेतला नाही म्हणून ऑनरेबल हायकोर्टकडे ते गेले. 156 खाली सेशन कोर्टला गेले असते, पण ते हायकोर्टकडे गेले आणि हायकोर्ट कडून 206 प्रमाणे त्यांनी एक ऑर्डर काढली. ती ऑर्डर ती यायची होती की बाबा हा गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्याच्या आधीच गुन्हा दाखल झाला आणि गुन्हा दाखल होताना जुजबी काही लोकांची नावं घेतली गेली. पण विशेष या सगळ्या चौकशीत एक गोष्ट कळली की जानेवारी 2025 ला जो माणूस एक माणूस दगावलेला दाखवलेला आहे त्या काळामध्ये आणि जो 1 महिन्याने माणूस जिवंत झालेला आहे आणि जी बिलं जो करार दाखवलेला आहे MCO मेडिकल चीफ ऑफिसर कुंभार यांच्या सोबतचा, कुंभार या व्यक्तीला शोधून आणण्यात आलं आणि त्यांची साक्ष नोंदवली. तेव्हा त्यांनी सांगितलं मी MCOच नव्हतो आणि मी अशा प्रकारचा कुठला करारच केलेला नाही, माझ्या सह्याच बनावट आहेत. आता गोरेंना वाचवण्यासाठी अजून एक प्रयत्न झाला आणि सांगितलं गेलं की नाही, याच्यात गोरेंचा संबंध नाहीये, कोर्टातून ऑर्डर यावी याच्या आधीच तात्काळ पोलीस स्टेशनच्या लेवलला पटापट गोष्टी घडल्या आणि जुजबी लोकांची नावं घेऊन एक FIR दाखल झाली. विशेष याच्यामध्ये चार्जशीट सुद्धा दाखल झाली आणि चार्जशीट मधनं गोरेंचं नाव वगळलं गेलं. अंधारी यांनी केलेले हे सर्व आरोप राजकीय स्वरूपाचे असून त्यातील आरोपांची अंतिम सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेतच स्पष्ट होणार आहे. दरम्यान या गंभीर आरोपांवर पालकमंत्री जयकुमार गोरे, भाजप तसेच संबंधित तपास यंत्रणांकडून काय भूमिका मांडली जाते याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेस प्रताप चव्हाण, महेश धाराशिवकर यांची उपस्थिती होती.